नाशिकच्या सातपूर राजवाडा एक शहर एक महोत्सव समितीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सातपूर राजवाडा येथील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत नारळ फोडून करण्यात आली। यावेळी नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके, रमजान कोकणी, डॉक्टर DL कराड, माजी नगरसेवक सलीम मामा शेख, माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव, नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले, माडा अध्यक्ष रंजन ठाकरे, नगरसेवक बाळा निगळ, नगरसेविका सविता काळे, मानसी शेवरे, सोनाली बंधुरे, नगरसेवक समाधान देवरे तसेच सामाजिक कार्यकर्ते रवी नाना काळे, भिवानंद काळे, रामहरी संबेराव यांच्यासह अरुण काळे, पद्मराज काळे, रवींद्र देवरे, सागर जारे यांची प्रमुख उपस्थिती होती। मिरवणुकीदरम्यान भीम अनुयायांनी बोलो बोलो जय भीम आणि महापुरुषांच्या नावाने जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला। यंदाच्या जयंतीत प्रॉब्लेम ऑफ रुपीज या विषयावर साकारलेला देखावा विशेष आकर्षण ठरला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश काळे, कार्याध्यक्ष आनंदा काळे, खजिनदार अजय काळे, विक्की भडांगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले। परिसरातील भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। आनंदाचा क्षण आहे। आपण पाहत आहे की आमचे सगळे सहकारी त्यामुळे या सगळ्यांनी एकत्रित एक आगळा वेगळा एक उत्सव साजरा होतो त्यामुळे पाहत आहे की समाज एकत्रित येतोय आणि नक्कीच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घालून दिलेले काही नियम नाही म्हणता येणार आहे। नियम तर त्यांनी दिलेच, कारण भारताचं संविधान त्यांनी दिलेलं आहे, पण जीवनशैली कशी जगावी यावरती 3 मूळ त्यांनी सांगितलेले होते। त्याचं जे सांगायचं आहे ते म्हणजे विद्या, विनय आणि शील। आणि मला असं वाटतं येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी ही तिन्ही मूळ मंत्राचा उपयोग आपल्या सगळ्यांना करता येण्यासारखा आहे। आपल्या भारतरत्नांनी घालून दिलेली जे कायदे आहेत त्याचं पुन्हा स्मरण करून आपण पुढचा कार्यक्रम, पुढचं जगणं, पुढची पिढी करूयात। आणि तसंच आपल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात असे विविध ठिकाणी चांगले उत्सव साजरे होतात ज्याचा एकदा या मिरवणुकीच्या निमित्त श्रीफळ वाढवायला नाशिक महानगरीच्या प्रथम नागरिक सन्माननीय आमच्या महापौरताई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत सातपूर प्रभागातील विभागातील सर्व नगरसेवक, सर्व सामाजिक कार्यकर्ते काही या वर्षीचा भीम जयंतीचा आणि द्विगुणित आहे, कारण त्या नागपूर शहरामध्ये या प्रभाग क्रमांक 11ला 4 नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या सर्व गावकऱ्यांनी निवडून दिले। काही निमित्त इथं आला सर्व नागरिक या ठिकाणी आमचे रंजन भाऊ असतील, बालक संजयराव असतील आणि सलीम मामा शेख, सर्व बाकी धर्माचे लोक एकत्र होऊन आम्ही या ठिकाणी भीमोत्सव साजरा करत असतो। या निमित्ताने आज तुम्ही आला, खूप खूप तुमचे आभार व्यक्त करतो। आणि ताई आणि रंजन भाऊ आणि सर्व प्रमुख पाहुण्यांच्या वतीने श्रीफळ वाढून मिरवणुकीची सुरुवात करायला आंबेडकर यांच्या 135व्या जयंती दिनानिमित्ताने आपण या सातपूरमध्ये ताई अतिशय 5 वर्षापासून असं चांगला मोठा माणूस जे रवी नाना असतील, त्यांचे सर्व सहकारी आणि आम्ही सर्व पायंडा पाडलेला आहे की आपण मोठा उत्सव त्या टायमाला आपण 2-3 कार्यक्रम मोठे महाउत्सव घेतले आणि त्या धर्तीवरती आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या बंधावरती या रिझर्व्ह बँकेची स्थापना जेव्हा झाली एप्रिलला, तर त्या औचित्य साधून आपण 14 एप्रिलचं लोकांपर्यंत बाबासाहेबांचं काम पोहोचवण्यासाठी अतिशय सुंदर देखावा या सर्व कोर कमिटीने आणि अध्यक्ष आमचे आपण यावर्षी नवीन त्यांच्यासोबत आमचे कार्य
आमचे उपाध्यक्ष भडांगे आहेत, खजिनदार अजयजी काळे आहेत, त्यांचं मार्गदर्शन माझे बंधू रविनाना काळे करतात आणि पंच कमिटी यांनी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. प्रथम तुम्हाला सांगतो, आजच्या आपला आनंद दुप्पट करण्यासाठी नाशिक महानगरीचा महापौर, कारण प्रत्येक महापौर नाशिकला काही जायचे आणि तुम्ही आमच्या 4 नगरसेवकांचा मान ठेवून सातपूरला पहिल्याच वेळेस म्हणजे काय महापौर उपमहापौर येतात, उपमहापौर आले, पण तुम्ही महापौर आज या आमच्या सातपूरचा अतिशय गौरवाचा दिन आणि मानाचं स्थान झालेलं आहे. आपल्या हाताने या श्रीफळ वाढवून या रथाची सुरुवात करावी. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.